नमस्कार. देशदूत शिक्षणोत्सव या शृंखलेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. निमित्त आहे देशदूतचा 54वा वर्धापन दिन. शिक्षण आणि माणूस घडण्याची प्रक्रिया ही साधारणपणे समांतर चालते. या शिक्षणातनं नेमकं काय व्हावं ही अपेक्षा प्रत्येक कोर्सची, प्रत्येक रिझल्टची ही वेगळी असते. पण त्याच्यात कॉमनॅलिटी एवढीच असते की माणूस म्हणून व्यक्तीने चांगलं घडावं. अशाच काहीशा धर्तीवर, याच लाईनीवर ज्यांनी शिक्षणाचा प्रवास मुलांपर्यंत पोचवला आहे त्या विनोदिनी ताई काळगी आपल्याबरोबर आहेत. ताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या शिक्षणोत्सव या कार्यक्रमात. आणि जसं मी म्हटलं, हा आमचा 54वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने शिक्षणावर चर्चा व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. विनोदिनी ताई तुम्हाला माहिती आहेत की त्या फाउंडर डायरेक्टर आहेत आनंद निकेतन या शाळेच्या. आणि आनंद निकेतन ही अतिशय एका वेगळ्या विचारांनी चाललेली शाळा आहे. ताई सुरुवातच अशी करूयात की काय विचार होता, तुम्ही आधी शिक्षण क्षेत्रात होतात, अनुभवत होतात की शिक्षणाचं नेमकं काय होतंय आणि हा वेगळा विचार घ्यायचा वाट कशी मिळाली आणि काय तो वेगळा विचार काय होता? नमस्कार. 25 वर्षापूर्वी आम्ही काही मित्रमंडळींनी मिळून ही शाळा सुरू केली. त्यावेळेला दोन गोष्टी होत्या. एक तर आम्ही बरेच जण शिक्षण या क्षेत्रामध्ये काम करणारे होतो आणि चालू असणारं शिक्षण आत्ताचं याच्यामधल्या त्रुटी आणि अडचणी आम्हाला जाणवत होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची सगळ्यांची मुलं लहान होती आणि आम्हाला चांगलं शिक्षण देणारी शाळा हवी होती. आणि जसं आमच्या मनात होतं की चांगलं शिक्षण म्हणजे मुलांना भरपूर स्वतःला वाव मिळालं पाहिजे, स्वतःला कृती निरीक्षण करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, अशी शाळा आम्ही शोधत होतो. पण आम्हाला काही तशी सापडली नाही. आणि म्हणून एके दिवशी आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपणच आता आपल्या मनातली, आपल्या स्वप्नातली आणि आपल्याला जसं शिक्षण व्हावं असं वाटतंय अशी शाळा आपण सुरू करावी. आणि मग आनंद निकेतनचा जन्म झाला. हो, बरोबर. पण हा काय विचार होता की काय व्हायला पाहिजे? म्हणजे सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण बघतोय की मुलगा एका तुकडीतनं दुसऱ्या तुकडीत जातोय, काही ठराविक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतोय, परीक्षा देतोय, मार्क मिळाले की पुढच्या तुकडीत जातोय. या प्रवासात आणि तुमच्या प्रवासात काय फरक आहे? एक म्हणजे सध्याचं शिक्षण आहे ते शक्यतो पाठ्यपुस्तकावर आधारित आहे की पाठ्यपुस्तकातले धडे वाचायचे, त्याच्या खालची प्रश्न उत्तरं सोडवायची, ती लक्षात ठेवायची, ती परीक्षेत लिहायची, त्याच्यामुळे गुण मिळतात आणि पुढे जायचं. तर आमच्या मनात असं होतं की विषय समजला पाहिजे. पाठ्यपुस्तक म्हणजे विषय नाही. आपल्याला जो विषय सांगायचा आहे त्या विषयाचं आकलन मुलांना झालं पाहिजे. तो विषय वेगवेगळ्या ठिकाणी वापरता आला पाहिजे आणि मुलांना स्वतःला प्रश्न पडले पाहिजेत. उत्तरं पाठ करणं हे शिक्षण नाही, तर प्रश्न पडणं आणि त्याची उत्तरं मिळून शोधणं हे शिक्षण आहे. आणि तसं घडताना दिसत नव्हतं. ते आम्हाला हवं होतं. मुलांना खूप मोकळेपणा हवा होता. म्हणजे भरपूर चर्चा होतील, मुलांचं मत काय विचारलं जाईल, मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जाईल काही दाखवायला आणि मग त्याच्यातून मुलांची जडणघडण होईल आणि ती व्यक्तीची जडणघडण पण होईल. त्याचबरोबर एक चांगला समाज निर्माण होणारी पण काही मूल्य मुलांमध्ये आपोआप येतील. अशा दोन्ही गोष्टीला आम्ही महत्त्व देतो. खूप एक छान वाक्य आत्ता म्हणालात की मुलांना उत्तरं येण्यापेक्षा मुलांना प्रश्न पडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बघतो की नैसर्गिकरित्या अनेक मुलांना खूप प्रश्न असतात. अगदी. पण आपल्याकडे एक असा घरी पण स्वभाव असतो किंवा शाळेत पण असतो की फार प्रश्न विचारू नको, गप्प बस रे, तुला काय करायचंय तेवढ्या चौकशा. आणि खूप प्रश्न विचारणा मुलगा असेल तर त्याला आपण खरंच गप्प करतो. बरोबर. तर त्या प्रश्नातनं काय जाणवतं तुम्हाला? म्हणजे तुमच्या शाळेत प्रश्न विचारलेली चालतात का? तेवढा पेशन्स टीचर्स मध्ये राहतो का? बरोबर. तर आपल्याला सगळ्यांनाच असं जाणवत असेल की मूल लहान असताना खूप प्रश्न विचारतं आणि हळूहळू त्याचे प्रश्न कमी कमी होत जातात. त्याचं कारण आपण त्यांना योग्य तो रिस्पॉन्स देत नाही आणि मग त्यांना प्रश्न पडत नाहीत. ह्याचा मुख्य म्हणजे खूप वाईट गोष्ट अशी आहे की ते विचारच करत नाही. बरोबर. जेव्हा मूल विचार करतं तेव्हा त्याला प्रश्न पडतात आणि स्वतःचा विचार करणं हा शिक्षणातला खूप महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आम्ही मुलांना भरपूर प्रश्न विचारायला वाव देतो की कुठलाही धडा शिकवायला सुरुवात आम्ही करतच नाही.
आम्ही आधी मुलांशी चर्चा करतो. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, तुमच्या काय शंका आहेत, तुम्हाला काय वाटतं, गटामध्ये बसून काही गोष्टी तुम्ही म्हणजे शोधा आणि मग एकेका गटाने प्रेझेंट करा. असं करत करतच कुठलाही विषय आपल्याकडे शिकवला जातो आणि मुलांना प्रश्न विचारायला कधीच बंदी नसते. भरपूर प्रश्न विचारा आणि जितके तुम्ही प्रश्न विचाराल तेवढ्या प्रश्नातून तुमचं आकलन त्या विषयाचं वाढणार जास्त आणि एकाने प्रश्न विचारला की इतरांना पण आपोआपच त्याच्या गोष्टी समजतात. आपण असं नेहमी बघतो की एका वर्गात आता साधारणपणे आपण धरूया 30, आता तर ऍक्च्युली बाकीच्या पद्धतीमध्ये तर 60-60 मुलं असतात, पण तरी सुद्धा 30 आपण आकडा धरला तरी या 30 सुद्धा खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधनं आलेली मुलं आहेत, खूप वेगवेगळ्या IQ लेवलची मुलं आहेत. मुलांची समज, मुलांची आकलन शक्ती ही खूप विविध स्तरांची आहे. अशा मुलांना या प्रवासात म्हणजे जिथं त्यांनी स्वतःहून विचार करायचा आहे किंवा त्यांनी स्वतःहून काही प्रश्न मांडायचे आहेत किंवा त्यांनी काही प्रेझेंटेशन्स करायचे आहेत, अशा सगळ्या मुलांना एकत्र कसं आणतात? त्याच्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आमच्या शाळेत घडते ती म्हणजे गटकाम. म्हणजे मुख्य शाळेचा भरच सहकारावर आहे. स्पर्धेपेक्षा सहकारालाच आम्ही महत्व देतो आणि त्याच्यासाठी पहिल्यापासून वर्गामध्ये गट केलेले असतात आणि गटामध्ये असं बघितलेलं असतं की एकदम चांगली मुलं, मध्यम मुलं आणि ज्यांना जमत नाही अशांचा मिळूनच गट केलेला असतो. त्यामुळे जे काही करायचं आहे गटकामामध्ये ते एखाद्याला येत नसेल तर मुलंच एकमेकांना समजावून सांगतात आणि शिक्षिकांना म्हणजे आम्ही ताई म्हणतो तर ताईंनी समजवण्यापेक्षा आपल्याच वयाच्या मुलांनी समजवलं तर त्या मुलांना ते लवकर समजतं आणि ते पूर्ण टास्क गटाने पूर्ण करायचं असल्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच ते पुढे जावं लागतं. बरोबर. आणि त्याचा नक्की फायदा ज्या मुलांना म्हणजे लवकर लक्षात येत नाही त्यांच्यासाठी त्याचा नक्की फायदा होतो. ताई, आपण नेहमी म्हणतो की तुमच्या शाळेत खूप विविध प्रयोग होत असतात, जसं तुम्ही म्हणालात हे गट शिक्षण मोठ्या मुलांसाठी की जसं आपण म्हणतो सायन्स शिकणं त्यांना आवश्यक आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे लॉजिक शिकणं आवश्यक आहे. साधारणपणे शिक्षण पद्धतीत आपण विषय शिकवतो, त्या विषयाच्या मागचं जे कारण आहे ते आपण सहसा सोडून देतो. म्हणजे मॅथ्स का शिकावं तर लॉजिक डेव्हलप व्हावं, ते लॉजिक मुलांपर्यंत पोहोचतच नाही आणि गणिताच्या स्टेप्स पाठ करा आणि गणित सोडवा असा एक साधारण प्रवाह तयार होतो. तर हे किती गरजेचं आहे की सायन्स का शिकावं, गणित का शिकावं, भाषेने तुमच्यात काय बदल घडेल, भाषेने तुमच्यात एक सामाजिक जुळवाजुळव किंवा समाजात वावरण्याची क्षमता कशी वाढेल, हे सगळं मुलांपर्यंत पोचतं का? हो, नक्कीच. कारण विज्ञान हे पुस्तक वाचून शिकण्याची गोष्टच नाहीये. बरोबर. विज्ञान हे करून बघण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे अगदी बालवाडीपासून आमची मुलं छोट्या छोट्या प्रयोगांपासून ते वरती गेल्यावर स्वतः शोधून काढायचं. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई याची पुस्तकं आम्ही वापरतो लहान मुलांसाठी की जी म्हणजे कृतीयुक्त आहेत, केल्याशिवाय लिहायचंच नाही अशी पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकं आम्ही विज्ञानासाठी वापरतो. पुढे सुद्धा विज्ञानाचा प्रत्येक तास हा विज्ञान केंद्रातच होतो. म्हणजे 5वीचा विज्ञानाचा तास असेल तर विज्ञान केंद्रात जाऊनच तो तास आणि मग तिथे गटामध्ये वेगवेगळे प्रयोग ठेवलेले असतात आणि कुणाचंही जर्नल उतरवून काढलं जात नाही. आपण जे केलंय आणि आपल्याला जे सापडलंय तेच लिहिलं जातं. गणितामध्ये सुद्धा जास्तीत जास्त वस्तूंचा वापर करून लहान मुलांना गणित शिकवलं जातं. कारण आकडेमोड ही नुसत्या आकडेमोडीला काही अर्थ नसतो, त्याला काहीतरी संदर्भ पाहिजे. म्हणजे कुठलीही संख्या घेतली तर त्या संख्येचा काहीतरी म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतलं की 25, तर काय 25 म्हणजे 25 पुस्तकं आहेत का, झाडं आहेत का, एखाद्या पुस्तकाची पानं आहेत का, वर्गातली मुलं आहेत, त्याशिवाय त्याला मुलांना त्याच्यामध्ये गोडीच वाटत नाही. त्यामुळे असं कुठल्याही बाबतीमध्ये संदर्भाशिवाय गणित शिकवलं जात नाही. नंतर कुठलाही सूत्र नुसतं पाठ करा नाही, ते कसं आलं, त्याचा पडताळा कसा घ्यायचा, अशा पद्धतीने सूत्र शिकवली जातात. आणि भाषेचा तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्वतः विचार करणं आणि स्वतःच्या कल्पनांना वाव देणं याचा आम्ही भाषेमध्ये फारच उपयोग करतो. त्यामुळे पाठ्यपुस्तकातले उत्तरं सोडवणे नाहीच. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एखादा सहलीवर धडा असेल 8वीच्या वर्गात, तर त्या धड्यावर आम्ही नाही प्रश्नोत्तर विचारत, आपण जिथे सहलीला गेलो होतो त्याच्या संदर्भामध्ये प्रश्नोत्तर विचारतो. किंवा मुलांना बाहेर फिरायला नेतो वेगवेगळ्या अनेक ठिकाणी क्षेत्रभेटीत, त्याच्यामधून संवाद कसा साधायचा लोकांशी,
शाळेत अनेक लोकांना बोलवून त्यांच्या मुलाखती घेणं. त्यामुळे भाषा तर खूप विविध अंगाने शिकवली जाते. बरोबर आहे. आणि ताई, नेहमी एक असा खूपच एक कॉन्फ्लिक्टचा समोर प्रश्न येतो की आपली जी एकंदरीत शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आता 10वी पर्यंत मुलं तुमच्या पद्धतीने शिकले तरी सुद्धा पुढे ही मार्क्स बेस सिस्टीम आहे की तुम्हाला तितके मार्क असतील, तितके गुण असतील तर तुम्हाला अमक्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल, तितके नसतील तर तमक्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. या सगळ्या म्हणजे आपल्याला जरी मान्य नसेल तरी ती सिस्टीम आपल्याला कुठेतरी फॉलो करायला लागते. आणि आपण नेहमी असं म्हणतो की मुलांनी परीक्षार्थी होऊ नये, बरोबर. त्यांनी ज्ञानार्थी व्हावं. तर हे पुढे जाऊन या पॉइंटला आल्यावर मग काय होतं? 8वी पर्यंत आम्ही खूपच फ्लेक्झिबिलिटी घेतो. 8वी पर्यंत आम्ही मुलांना खूप कृती, स्वतःचा विचार आणि मनाने गोष्टी करायला देणे वगैरे. पण तुम्ही म्हणलात तसं काही बाबतीमध्ये आपल्याला नाईलाजाने 10वीला मुलांना बोर्डाच्या परीक्षेला बसवावं लागतं. आणि म्हणून 9वी 10वीचे 2 इयत्ता मात्र आम्हाला काही प्रमाणामध्ये त्यांना म्हणजे कसे उत्तरं कशी लिहायची, 10वीच्या बोर्डाचे पॅटर्न काय असतात हे शिकवावं लागतं. पण मुलांना विषयाचं आकलन चांगलं असल्यामुळे आमचा आत्तापर्यंतचा 25 वर्ष झाली शाळेला आणि 12 बॅचेस 10वीच्या झालेल्या आहेत. तर अनुभव असा आहे की एकदा त्यांना ते टेक्निक शिकवलं तर त्यांना उत्तम मार्क मिळतात आणि खूप चांगला रिझल्ट लागतो शाळेचा. या पद्धतीने शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज ते कुठेतरी काम करत असतील, त्यांच्या आयुष्यात काही फरक दिसतोय तुम्हाला? हां, म्हणजे आम्हाला असं वाटतं की शाळेतून बाहेर पडताना मुलांना स्वतःची आवड, कौशल्य आणि क्षमता याची जाणीव व्हावी याच्यासाठी आम्ही शाळेमध्ये भरपूर अनुभव देतो. वेगवेगळ्या कलांचे, खेळांचे, विषयांचे अनुभव देतो. तर आमच्या असं लक्षात आलं आहे की आमची मुलं बाहेर पडून ज्या क्षेत्रामध्ये जातात ते त्यांच्या आवडीचं क्षेत्र असतं. म्हणजे समाजाचा रेटा म्हणून कोणीतरी सगळेजण इंजिनिअरिंगला जातील किंवा MBAच करतील असं करत नाहीत. तर पहिली गोष्ट ते खूप विविध क्षेत्रामध्ये जातात. दुसरी गोष्ट आवडीचं क्षेत्र असल्यामुळे ते खूप मन लावून तिथे काम करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या मुलांमध्ये आम्ही समाजामध्ये चांगली मूल्य कशी रुजतील ह्याचा जो लहानपणापासून थोडी प्रयत्न करतो तो आम्हाला मुलांमध्ये खूप जाणवतो की बाहेर गेल्यावर सुद्धा मुलांचं वागणं, बोलणं यामधला फरक हा निश्चित लक्षात येतो. म्हणजे मुलं विचार करायला लागले आणि ते सुद्धा मूल्याधिष्ठित विचार करायला लागले तर निश्चितच त्यांच्या आयुष्यावर आणि समाजावर एकंदरीत फरक पडेल. आपण आजकाल नेहमी असं म्हणत असतो की सध्याच्या मुलांमध्ये काय कमतरता आहे तर ती नीतिमूल्यांची. तर ही नीतिमूल्य एखाद्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून घडवताना किती महत्वाची आहेत, त्याचा वेगळा विचार व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? हो, अगदीच. म्हणजे विषय शिकवणं ही एक गोष्ट आहेच, ती आपल्याला शाळेमध्ये करावीच लागते. पण त्याचबरोबर सतत आपल्या मनामध्ये हे असलं पाहिजे की हा विषय जरी आपण शिकवत असलो तरी त्याच्यातून हा मुलगा पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून कसा घडणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काय काय घेता येईल. मग त्याच्यासाठी एखादा तास घेऊन काही चालत नाही की मूल्य शिक्षणाचा तास. त्याच्यामध्ये सतत आपल्या मनामध्ये ते असलं पाहिजे की हे शिकवताना काय शिकवायचंय. आणि मग प्रत्येक विषय शिकवतानाच म्हणजे अगदी आजचीच गोष्ट आहे की 7वीला इंग्लिशमध्ये एक धडा आहे की लहान मुलं भांडणं करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचे आईवडील आणि त्यांचे पालक येऊन एकमेकांशी भांडतात आणि मुलं 5 मिनिटांनी खेळायला लागतात. हो. तर हा धडा शिकवताना वर्गामध्ये इतकी चर्चा होते की मुलांच्या पण लक्षात येतं की म्हणजे भावना व्यक्त कशा करायच्या आणि पालकांनी ह्याचा काही बॅगेज घेण्याची गरज नाहीये, मुलं लगेचच विसरून जातात. तर ही सुद्धा चर्चा म्हणजे कुठलाही विषय शिकवताना भावनिक असेल किंवा सामाजिक असेल लगेच त्या मूल्यांची चर्चा शाळेमध्ये प्रत्येक तासाला केली जाते आणि सहजपणे ती मूल्य मुलांपर्यंत पोहोचतात. अगदी छान आहे, खूप सुंदर थॉट आहे. कारण की जेव्हा एखाद्या मुलाचा विकास व्हायचा असेल तो पहिल्यांदा भावनिक पातळीवर होणं खूप गरजेचं आहे. ती भावनिक पातळी स्टेबल झाली तर मग पुढचं आकलन, मग त्याचा व्यवहार, मग त्याच्या परीक्षा हे सगळं अगदीच सोपं जाऊ शकतं. ताई, या सगळ्या प्रक्रियेत एक खूप मोठा धागा असतो तो ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला ते म्हणजे पालक. हो, आजकालचे पालक खूपच जागरूक आहेत आणि प्रत्येक गोष्टीत जसं तुम्ही म्हणाले की मुलांचं भांडण झालं तरी त्यांचा एक रोल असतो
किंवा मुलांना काय शिकवलं नाही याच्याबाबत रोल असतो. त्यांचं प्रत्येक गोष्टीत एक म्हणणं असतं. ते असावं असंही माझं ना नाहीये, पण त्यांना सुद्धा तुम्हाला दिशा द्यावी लागते का? हो, अगदीच. म्हणजे शाळेच्या प्रवेशापासूनच शाळेची भूमिका काय आहे शैक्षणिक हे पालकांना सांगून, आणि आपण पाठ्यपुस्तकावर भर देत नाही तर विषयाच्या आकलनावर भर देतो, त्यामुळे सगळे धडे शिकवले जातील पुस्तकातले असं नाही, तर मुलाला तो विषय कसा येईल? तुमचा स्वतःचा रोल काय असला पाहिजे? गृहपाठ असा दिला जातो की पालक आणि मुलं इंटरॅक्शन करतील, तर तो कसा तुम्ही मुलांकडून करून घ्या. आणि आत्ता जे आम्ही म्हणतोय की मुलाची आवड लक्षात घेऊन त्याला पुढे जाऊ द्या. तुम्हाला काहीतरी वाटतं की आपल्या मुलाने अमुक बनावं म्हणून त्याला तुम्ही फोर्स करू नका, तर त्याची आवड आणि क्षमता काय आहे तर तो त्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करेल, पुढे जाऊन त्याला फ्रस्ट्रेशन येणार नाही. ह्याच्यासाठी सतत पालक सभा घ्याव्या लागतात, आणि तरीसुद्धा काही पालक असतातच की ज्यांना फारसं पटत नाही, पण आपल्याला म्हणजे प्रयत्न करत त्यांच्याशी बोलत राहावं लागतं. राहावंच लागतं. एखाद्या पाल्याच्या घडण्यामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याच्या घडण्यामध्ये जितका शिक्षकांचा वाटा असतो शाळेत असताना, तर तेच वातावरण मुलांना घरी देणं, त्याची पोषकता वाढवणं हे सुद्धा पालकांचं काम असतं. जसं ताई म्हणतायत की त्यांच्याबरोबर सातत्याने संवाद ठेवणं आणि ही सगळी प्रक्रिया त्यांना समजावून सांगून त्यांचा पण सहभाग या सगळ्या प्रक्रियेत घेणं आवश्यक असतं. ताई, एक शेवटी जाता जाता असा प्रश्न विचारते मी तुम्हाला की माणूस घडताना आपण तुमच्याकडे जेव्हा एखादा मुलगा येतो, तो साधारण 4 वर्षाचा 5 वर्षाचा असं एक छोटंसं पिल्लू येतं, आणि जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हा ते 15-16 वर्षाचं झालेलं असतं. एक मोठा कालावधी त्याच्या आयुष्याचा तो तुमच्या सान्निध्यात घालवतो. हा कालावधीतनं ती व्यक्ती बाहेर पडताना ती कशी असावी असं तुम्ही डोळ्यासमोर धरले? हो, 13 वर्ष कुठलंही मूल शाळेमध्ये असतं, आणि त्याच्यामुळे हा खूपच महत्त्वाचा कालावधी आहे. आणि त्यामुळे शाळांनी खरं म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की 13 वर्ष मूल आपल्याकडे असेल तर बाहेर पडताना काहीतरी आपल्या डोक्यात असलं पाहिजे की हे असं असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे आमच्या मनात असं असतं की ह्या मुलांनी म्हणजे स्वतःमध्ये तर काहीतरी चांगले बदल होतीलच, पण त्याच्यामध्ये एक वेगवेगळी मूल्य रुजलेली असतील, स्वतःच्या क्षमता, आवड, कौशल्य, त्याचप्रमाणे कमतरता की मला काय जमेल आणि काय जमणार नाही ह्याची थोडीशी कल्पना स्वतःला असेल, आणि त्यामुळे येणारा आत्मविश्वास की मला हे येतंय आणि म्हणून मी समाजामध्ये कुठला रोल करू शकतो, ह्याच्यामुळे येणारा आत्मविश्वास, अशा गोष्टी मुलांमध्ये असतील तर ते बाहेर गेल्यावर कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. अगदी नक्की. तुम्ही म्हणालात की कमतरता, या कमतरतांचा स्वीकार करणं पण महत्वाचं आहे, नाही का? नक्कीच. अलीकडच्या काळामध्ये भावनिक बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक काळ होता की ज्याच्यामध्ये IQला खूप महत्व होतं, पण आता मानसशास्त्राच्या म्हणजे जसं मानसशास्त्राचा अभ्यास होतोय तसं लक्षात येतं की भावनिक बुद्धिमत्ता ही आता जास्त महत्वाची आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पण मुलांच्या आता काम करावं लागतं की तुम्ही भावनिक कसे स्थिर राहू शकता, आणि मग त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या भावनांचा स्वीकार केल्यामुळे त्याच्यामध्ये मग ह्या कमतरता पण आल्या, त्याच्यामध्ये स्वीकार करून पुढे गेलात तर निश्चित तुम्हाला चांगलं यश मिळू म्हणजे मला काय चांगलं जमू शकतंय आणि मला जे जमू शकत नाही तर दॅट इज ओके, त्याचा स्वीकार मी करणं, मी माणूस आहे आणि तो स्वीकार करणं हा सुद्धा खूप गरजेचा आहे. खूप सुंदर अशा संकल्पना ताईंच्या आज आपल्याला समजलेल्या आहेत. प्रयोगशील शिक्षण कला याला काय म्हणतात किंवा कशाला प्रयोगशील शिक्षण म्हणतात हे आज आपण जाणून घेतलं. आनंद निकेतनचा जो फॉर्मॅट आहे की आज ज्या शाळेला इतकं नावरूप मिळालेलं आहे त्याच्यासाठी खूप सारी मेहनत आहे या लोकांची. मला वाटतं इथे आपल्याला अरुणजी ठाकूरांचा पण उल्लेख करावा लागेल की तुमच्या बरोबरीने त्यांनी पण खूप मोठं योगदान दिलं या शाळेला, आणि तुमच्या सगळ्या ज्या ताई तुम्ही म्हणतायत की शिक्षिका आहेत जे मुलांपर्यंत हे पोहोचवतायत, आणि विनोदिनी ताईंनी अगदी पहिल्यापासून जसं त्या म्हणतायत की माझ्या मुलाला एक चांगलं शिक्षण मिळावं आणि ते कसं असावं ही क्लॅरिटी त्यांच्या मनामध्ये डोक्यात खूप चांगली होती, आणि त्याचप्रमाणे इतर मुलांनाही ते उत्तम शिक्षण मिळावं. माणूस घडण्याची ही प्रक्रिया आहे ना ही खूप इंटरेस्टिंग असते, आणि त्याच्यामध्ये भावनिक विकास हा फार महत्त्वाचा असतो. जसं त्या म्हणतायत की प्रश्न पडणं हे खूप महत्त्वाचं आहे उत्तर येण्यापेक्षा, आणि ते प्रश्न पडायला ती वैचारिक क्षमता वाढली पाहिजे. ते वाढवण्याचं काम तुम्ही आणि तुमच्या सगळे सहकारी करतायत.
त्या वैचारिक क्षमता वाढली, प्रश्न पडले की त्याला उत्तरं सुद्धा शोधायचा एक वाव मिळतो मुलांना आणि आणखीन चांगलं एक सोल्युशन ओरिएंटेड प्रवास किंवा जिथं आपल्याला काहीतरी साधनं वापरून किंवा साधनाविरहित सुद्धा जगणं हे कसं एक मूल्यधिष्ठित जगणं हे कसं येऊ शकेल याच्यावर मुलांमध्ये बीजं रोवली जात आहेत. याचा फळ निश्चितच चांगलं मिळणार आहे. आणि जसं त्या म्हणतायत की इतकी मुलं बाहेर पडली आहेत, इतक्या बॅचेस बाहेर पडल्या आहेत, आज ती मुलं कुठे ना कुठे काम करतायत, त्याच्यातली काही मुलं मलाही परिचित आहेत आणि ती खरोखरच खूप चांगलं योगदान त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या कार्यात आणि त्यांच्या विचारांनी समाजात करतायत. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं या प्रयोगशील शिक्षणाचं हे फलित आहे. नक्कीच. प्रश्न पडणं आणि उत्तरं शोधणं आणि आपले विचार मांडणं यासाठी मुलांची जी सोपी आणि घरातली भाषा आहे तीच शिक्षणाचं माध्यम असणं खूप आवश्यक आहे असा आमचा ठाम विश्वास असल्यामुळे आमची ही शाळा संपूर्ण मराठी माध्यमाची शाळा आहे. आणि मराठी माध्यमातनं शिकल्यानंतर सुद्धा मुलांचं कुठेही काही अडत नाही. नाही, अजिबातच अडत नाही. कारण की हा प्रश्न पालकांना नेहमीच असतो की मुलांना शिक्षणाचं मीडियम कुठलं असावं, माध्यम कुठलं असावं, की ते इंग्रजी असावं का मराठी असावं. पण जसं ताई आत्ता म्हणतायत की मातृभाषा मराठी असेल तर मराठी माध्यमातनं सुद्धा शिकलात आणि या बाबी जर का लक्षात ठेवल्यात की त्यांचा भावनिक विकास आहे, त्यांना प्रश्न पडणं आहे, त्यांची वैचारिक क्षमता आहे, त्यांना माणूस म्हणून घडवणं आहे, त्यांच्यातली नीतिमूल्य रुजवणं आहे, हे जर का शिक्षणाने केलं तर मला वाटतं एक उत्तम नागरिक घडायला, एक उत्तम माणूस घडायला ही जी फाउंडेशन इयर्स आहेत, ही जी पहिली 13 वर्ष आहेत, ही खूप महत्त्वाचं काम करतील. या अशाच विचारांनी खूप साऱ्या मुलांपर्यंत चांगलं शिक्षण पोहोचो हीच आमची इच्छा आहे. विनोदिनी ताई, तुम्ही आलात आणि खूप छान सगळं ही प्रक्रिया समजावून सांगितलीत आज की प्रयोगशील शिक्षण म्हणजे अगदीच वेडेवाकडे प्रयोग नाही, तर ते आपल्या आयुष्याला निगडीत असलेलेच सगळे प्रयोग आहे. ते घेऊनच पुढे आयुष्य चांगलं बनवायचंय. तर या तुमच्या सगळ्या प्रवासाला देशदूतच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.